सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे काहीच लक्षणं नाही. हो, काहीच लक्षणं नाही. म्हणजे बऱ्याचदा स्टोन हा सायलेंट फेज मध्ये असतो. ओके, पण ते पोटात दुखतं असं म्हणतात हो, लोकं. दुखतं, पण केव्हा दुखतं ते जेव्हा तो मूव्ह होतो. हम्म. ही जी स्टोन तयार होण्याची प्रोसेस असते हा. ती किडनीमध्ये चालू होते हम्म. जनरली. एकावर एक क्रिस्टल्स हे स्फटिक जमा होऊन मग तो खडा तयार होतो. हम्म. पण तो एकाच जागी असतो. अच्छा. आणि किडनी मधून जो पाईप येतो ज्याला हम्म. युरेटर म्हणतात, हम्म. जो आपल्या लघवीच्या लघवी, पिशवीला हा. जॉईन होतो. हम्म. तो युरेटर छोटा असतो हम्म. डायमीटर मध्ये, पण तो युरेटर जेव्हा किडनीमध्ये एंटर करतो हम्म. तो जो पोर्शन असतो हम्म. तो आपला फनेल असतो ना रॉकेल भरायचा, Right, हा. सेम असतो, त्याला म्हणतात रेनल पेल्विस. तर तो जो रेनल पेल्विस आहे हम्म. त्यामध्ये 30 mm चे स्टोन सुद्धा सायलेंट राहू शकतात. म्हणजे मी आता माझं एक केस आता आलेली आहे, बट ऑब्विस त्यांना ऑपरेट करावं लागलं. राजस्थान मधून आलेली केस आहे. हम्म. त्या किडनी मधून स्टोन तयार चालू झालाय, डिपॉझिट होऊन किडनीमध्ये कप्पे असतात, त्याला म्हणतात कॅलिक्स. ओके. तो एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात तिसऱ्या कप्प्यात येऊन त्या रेनल पेल्विस जो मी आता भाग सांगितला फनेल सारखा भाग, आणि तिथून तो नलिकेमध्ये तो एक्सटेंड झालाय. आणि त्याची जी लेंथ आहे दॅट इज मोर दॅन 70 मिलीमीटर, 7 सेंटीमीटर पेक्षा स्टोन. एवढं आम्ही मोठं? सरप्राईज झालो की सायलेंट फेज मध्ये काही पेशंटला त्रास नाही, तर हे साईजवर नसतं. हम्म. आणि जेव्हा हा स्टोन त्या किडनी मधून हम्म. तुमच्या युरेटर मध्ये येईल आणि ऑब्स्ट्रक्ट होईल, मग तिथून तुम्हाला चालू होतं पेशंटच्या मनात की मला स्टोन आहे. हा. आणि ते पेन साधं रग लागण्यापासून ते इतकं भयंकर असतं की सूट बूट घातलेला माणूस रस्त्यावर लोळतो. हे पेन जे आहे जसं लेडीजच समजू शकते की डिलिव्हरीचं पेन हा. काय आहे, एवढं दुखत असतं? एवढं पेन. आम्ही जेंट्सना सांगतो तुम्हाला जर डिलिव्हरीचं पेन तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला एकदा स्टोन होते. तर एवढं आहे.